भोरचे माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांचे सर्वात तरुण आमदार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारे नेते म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे। सध्या आमच्या कुटुंबातलं मूळ कोण? आमचे वडील। आमचं मूळ पक्ष कुठला? तर काँग्रेस। विचारधारा आहे, पक्षनिष्ठा। विचार कोणी रुजवला आहे ते महत्त्वाचं आहे। त्यामुळे लोक मूळ अस्तित्व जे मूळ आहे त्याला कधीच विसरत नाही। राजकीय क्षेत्रात आपला ठसा अगदी कमी वयात उमटवणाऱ्या आमदारांपैकी ते एक आहेत। BA पर्यंत शिक्षण घेतलेले संग्रामदादा थोपटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत। भोर म्हणजे थोपटे कुटुंब आणि थोपटे कुटुंब म्हणजे भोर असे एक राजकीय समीकरण गेल्या जवळपास 4 दशकांपासून तयार झाले आहे। त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। संग्राम थोपटे यांनीही मतदारसंघात अनेक विकास कामे करून मतदारसंघात पकड कायम ठेवली आहे। त्यामुळे तेथील जनतेनेही त्यांना 3 वेळा आमदार पदाची माळ बहाल केली। त्यांनी मतदारसंघात केलेल्या कार्याची जणू ही पोचपावतीच आहे। अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे। अनेक प्रश्नांवर ते ठामपणे आपली रोखठोक भूमिका मांडत असतात। तरुण वयात राजकारणात प्रवेश केल्यामुळे दिग्गज नेत्यांची भाषणे, त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या कामाची पद्धत पाहून थोपटे यांची जडणघडण झाली आहे। त्यामुळेच निवडणुकीसह विधानसभेच्या विकास कामांमध्ये येणारी अनेक आव्हाने त्यांनी सहजपणे परतून लावली आहेत। त्यामुळेच तेथील जनतेचा विश्वासही त्यांनी मिळवला आहे। भोर नगरपालिका, साखर कारखाना आणि अन्य संस्थांवर त्यांची पकड आहे। सर्वसामान्यांमध्ये सहजपणे मिसळणारा नेता, लोकसेवेसाठी तत्पर राहणारे आमदार म्हणून संग्रामदादा थोपटे यांची वाटचाल खरोखरच प्रेरणा देणारी आहे। त्यांच्या या वाटचालीस जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा। काही काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे म्हणजे त्यांचं काँग्रेसचं मूळ धोरणच ग्रामीण भागाचा विकास हा त्यांचा मूळ उद्देश होता। त्यामुळे तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत हे काँग्रेस पक्ष म्हणजे कुठल्या जाती पंथाचाच पक्ष नाही, सर्व विचारधारेचा पक्ष म्हणून तो एक रुजला। तो आजही लोकांच्या मनामध्ये